कापसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील यवतमाळच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलू शकणारा शक्तीपीठ महामार्ग सध्या राज्यातील सर्वात चर्चेचा असलेल्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक ठरतोय। सुधारित आराखड्यानुसार आता वर्ध्यातील दिग्रज ते सिंधुदुर्गातील सावंतवाडी पर्यंत जाणारा हा महामार्ग कुठे आवडीचा तर कुठे विरोधाचा विषय ठरतोय। दरम्यान आपण याची सिरीज सुरू केली असून आतापर्यंत अनेक जिल्ह्यांबद्दल आपण सविस्तर माहिती याबद्दल घेतलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाबद्दलच्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत। त्यामुळे लगेच सुरुवात करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांशी 3.5 शक्तीपीठांशी जोडला जाणारा पूर्वी नागपूर ते गोवा असा प्रस्तावित असलेला भव्य असा बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग आता विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील दिग्रज पासून सुरू होऊन कोकणातल्या सावंतवाडी पर्यंत जाणारे। शिवाय आधी हा महामार्ग 802 किलोमीटरचा होता, पण मार्ग बदलल्यामुळे म्हणजेच याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्यानंतर यामध्ये काही नव्याने जिल्हे ऍड झाल्याने आता याची लांबी तब्बल 856 किलोमीटर इतकी झाली आहे। आणि उपलब्ध माहितीनुसार असं दिसतंय की शक्तीपीठ महामार्गच सगळ्यात मोठा भाग जो आहे तो यवतमाळ जिल्ह्यातून जात आहे आणि ही लांबी सुमारे 137 किलोमीटर इतकी असल्याचं सुद्धा बोललं गेलंय। शिवाय समृद्धी महामार्गाचा लाभ या जिल्ह्याला याआधी झाला नसल्यामुळे शक्तीपीठ महामार्ग यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे या जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये मोठा बदल घडवेल हा महामार्ग अशी सुद्धा चिन्ह दिसू लागली आहेत। दरम्यान याबद्दलची नुकतीच समोर आलेली माहिती अशी आहे की हा महामार्ग यवतमाळ जिल्ह्याच्या 6 तालुक्यांमधून जाणार असून 72 गावातील जमिनीची मोजणी सुद्धा याबद्दलची पूर्ण झाली आहे। तर आता संबंधित जमिनीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली असून या प्रकल्पासाठी अंदाजे 1,500 हेक्टर जमीन संपादित केली जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। दरम्यान कोणत्या भागातील किती जमीन यात येणार हे आपण आकडेवारीच्या माध्यमातून म्हणजेच ग्राफिकच्या मदतीने सुद्धा पाहूया। तर कळंब मधील 18 गावं ज्यातील 242.73 हेक्टर जमीन यामध्ये संपादित होणार आहे। त्यानंतर घाटंजी येथील 5.24 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाईल। त्यानंतर यवतमाळ मधील 13 गावं यामध्ये येणार असून 255.3 हेक्टर जमीन यासाठी वापरली जाणार आहे। यानंतरचं गाव आहे आर्णी तालुक्यातील जवळपास 16 गावं या प्रकल्पासाठी वापरली जाणार असून 417.2 हेक्टर जमीन बाधित होणार आहे। त्यानंतर उमरखेड मधील 6 गावं जिथली 131.6 हेक्टर जमीन यामध्ये बाधित होणार आहे। यानंतर महागाव तालुक्यातील 18 गावं यामध्ये येणार असून सुमारे 392 हेक्टर जमीन यासाठी या प्रकल्पासाठी वापरला जाणार असल्याची आकडेवारी समोर येते। आता या भागामध्ये शेतकऱ्यांचा, स्थानिकांचा विरोध नव्हता का तर असं नाहीये। राज्यातील इतर भागामध्ये ज्याप्रमाणे या महामार्गाला विरोध झाला त्यानुसारच यवतमाळमध्ये सुद्धा तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। विशेषतः उमरखेड तालुक्यातील आमला व बेलखेड परिसरामध्ये प्रशासन आणि शेतकरी यांच्यामध्ये मोठा संघर्ष उफाळला होता। मात्र पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। दरम्यान या महामार्गाचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रवेश वर्धा जिल्ह्यातून होणार आहे। त्यानंतर हा मार्ग यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव, कळंब, यवतमाळ, दारव्हा, दिग्रज आणि पुसद या 6 महत्त्वाच्या तालुक्यांमधून प्रवास करत हिंगोलीकडे पुढे जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। यात सुद्धा यवतमाळच्या 6 तालुक्यातील सुमारे 70 ते 80 गावाच्या शिवारातून हा महामार्ग जाण्याचं नियोजन आहे। मात्र ही गावं नेमकी कोणती आहे त्यावर सुद्धा आपण नजर टाकूयात। मग अशी आपण यामध्ये किती जमीन वापरली जाणार किंवा किती जमीन संपादित केली जाणार ही आकडेवारी पाहिली। मात्र आता आपण जी यादी आहे गावांची ती पाहूयात। तर कळंब तालुक्यातील वंदाली, महितापुरी, घामणगाव, सोनेगाव, सोनखास, माळवणी, शिंगणापूर, मलकापूर, कळंब, रासा, जोंधळणी ही गावं यामध्ये असतील। पुढे अरणी तालुक्यातील सुमारे 16 गावांमधून हा महामार्ग जाणार असून त्यातील काही प्रमुख गावं म्हणजे कुऱ्हा, अंजी, कारेगाव, बोरीगाव, पिंपरी, विथोली, येरमाळा, केळझरा, अंतरगाव, सुकाळी, लोणबेहेळ, घोणसरा, हिवळेश्वर ही गावं यामध्ये येणार आहेत। तर या पुढचा तालुका आहे महागाव तालुका आणि इथली गावं आहेत पिंपळदरी, तिवरंग, मलकापूर, पाऊंडुळ, इंजनी, हिवरा, गौळ, कुरवडी, खडका, वाघनाथ, अंबोडा बुद्रुक, काळगाव या गावांना शक्तीपीठ महामार्गाचा लाभ घेता येणार असल्याची यादी ही समोर येते। सध्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जोरात सुरू असून अनेक गावांमध्ये कलम 11 अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्यात। संयुक्त मोजणी सर्वेक्षण पूर्ण झाल्यामुळे आता प्रत्येक गावातून नेमका किती भाग जाणार हे स्पष्ट होतंय। स्थानिक नागरिकांना त्यांच्या गट नंबरनुसार माहिती भूमी अभिलेख कार्यालयातून मिळू लागली आहे।
दरम्यान जमिनीच्या मोबदल्याबाबत सुद्धा सरकारनं समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर धोरण ठेवण्याचं संकेत दिलेले आहे। त्यानुसार जमिनीचा रेडी रेकनर दर किंवा मागील 3 वर्षातील व्यवहारांची सरासरी यापैकी जास्त असलेला दर आधार मानला जाणार आहे। ग्रामीण भागामध्ये साधारणतः 2 पट मोबदला, त्यावर 100% सांत्वन रक्कम दिली जाणार आहे। म्हणजेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मूळ किमतीच्या तुलनेत अनेक पटीने जास्त मोबदला मिळू शकतोय। याशिवाय फळझाडे, विहिरी, बोरवेल, घर किंवा इतर बांधकामासाठी स्वतंत्र मूल्यांकन करून त्याचाही मोबदला दिला जाणार आहे। विशेष बाब म्हणजे जर शेतकऱ्यांनी संमतीने जमीन दिली तर त्यांना साधारण 25% अधिक मोबदला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी आणि प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक संवाद सुरू असल्याचं सुद्धा चित्र दिसून येत आहे। मात्र अद्याप अंतिम दर हे जाहीर झालेले नाहीत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवाडा प्रसिद्ध झाल्यानंतरच अधिकृत आकडे स्पष्ट होतील असं देखील म्हटलं जात आहे। परंतु यवतमाळमध्ये महामार्गाला पाठिंबा देण्यात आला असला तरी मोबदल्या संदर्भात काही अटी ह्या ठेवण्यात आल्यात। महामार्गामुळे शेतजमिनीचे 2 तुकडे पडत असल्यास संपूर्ण एक भाग शासनाने अधिग्रहित करून मोबदला द्यावा, बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावं, अशा अनेक अटी शेतकऱ्यांनी या प्रशासनासमोर ठेवल्याचं सुद्धा बोललं गेलंय। शिवाय औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे। यवतमाळ हा विदर्भातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातोय आणि इथे तयार होणारा कापूस, सूत आणि संबंधित उत्पादनं यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते। मात्र सध्या योग्य रस्ते सुविधा नसल्यानं वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात। नवीन महामार्गामुळे मालवाहतूक जलद आणि स्वस्त होणार असून गोवा बंदराशी सुद्धा किंवा कोकणातील काही भागामध्ये सुद्धा थेट कनेक्टिव्हिटी मिळाल्याने निर्यात सुलभ होऊ शकतं। त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना मोठा आर्थिक फायदा होईल। तर कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने पाहिल्यास यवतमाळ जिल्हा आता थेट विदर्भ ते कोकण असा जोडला जाणार आहे। त्यामुळे सध्या जिथे या शहरांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागतोय तिथे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 7 ते 8 तासामध्ये पूर्ण होण्याचा सुद्धा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे व्यापार, पर्यटन आणि दळणवळण यांना सुद्धा मोठी गती मिळू शकते। एकूणच पाहता शक्तीपीठ महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून यवतमाळ जिल्ह्यासाठी विकासाची नवी दारं उघडणारा प्रकल्प ठरतोय। सर्वाधिक लांबीचा यवतमाळमधून जाणारा हा पट्टा 6 तालुक्यातील गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सुद्धा घेऊन येईल। परिणामी भविष्यात यवतमाळ जिल्हा विदर्भातील एक महत्त्वाचा लॉजिस्टिक आणि आर्थिक केंद्र सुद्धा बनू शकतं अशी अपेक्षा सुद्धा आहे। परंतु दुसरीकडे सुरुवातीपासून वादात असणारा हा प्रकल्प कधी कोणतं विघ्न घेऊन येईल, शिवाय यात कुठे किती अडथळे येतील याबद्दल काही सांगता येत नाही। परंतु तुमचं याबद्दलचं मत काय? या व्यतिरिक्त शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचा तुमचा काही वेगळा अनुभव असेल तर कमेंटद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कटूकटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।